संतोष काय संतोष? अगं चौकशी करायचीच असेल तर त्या प्रवीणची करायला पाहिजे. एवढं बेदम मारलं त्याला, अशी स्वागत राहिली तर लोक शेण घालतील आपल्या तोंडात. काय बोलताय? तू गप्प बस. काय चुकीचं बोलतोय मी? सरळ सरळ हकलून लावलं त्याला. स्वतःहून आला होता ना, लग्न करायला तयार होता ना, मग लावून द्यायचं होतं लग्न त्याच्या बरोबर. भावना थांब, भावना थांब. आता का आज जातेस? तूच म्हणाली होतीस ना की तो माणूस समोर येऊ दे, समोर येऊ दे. मग आला होता, का घालवून दिलंस त्याला? कारण रवी आणि सुपर्णाने आणलेला तो माणूस खोटारडा होता. खोटा होता? ठीक आहे, भावना दे ते मंगळसूत्र. भावना, खोट्या माणसाने घातलंय ना ते मंगळसूत्र, मग काय ना देऊन टाकू त्या मंदिर संतोष दादा, समितीच्या काय माणसांना. करताय? आई बोला ना. संतोष दादा, अरे नको बोलूस असं. अहो काय करताय? थांबा जरा. तिची अवस्था बघ ना. या क्षणी तिची काय मानसिक अवस्था आहे. ए शांत राहा रे, तुम्ही काय बडबड करताय? थांबा. भावना मॅडम, काहीही झालं तरी तुम्ही हे मंगळसूत्र गळ्यातून काढू नका. हा जो काही गोंधळ होतोय तो भावना मॅडमच्या गळ्यात मंगळसूत्र घातलेल्या माणसामुळे होतोय. त्यात भावना मॅडमची काही चूक नाही, सगळी चूक त्या माणसाची आहे. त्यामुळे काही करून आपल्याला त्या माणसाला सोडायचं नाही. आज जो माणूस आला होता ज्याने दावा केला की मीच ते मंगळसूत्र घातलंय, तो खरा आहे का खोटा आहे हे आपण शोधायलाच पाहिजे. हो मॅडम. जोपर्यंत तो माणूस खरा आहे का खोटा आहे हे सिद्ध होत नाही तोपर्यंत हे मंगळसूत्र काढू नका. आणि लक्ष्मी काकू, तुम्ही अजिबात काळजी करू नका. सिद्धिराज गाडे पाटील या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावेल म्हणजे लावेल. तेही त्वरित, तात्काळ, ताबडतोब.